समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीत कोणतीही अधिकृत युती नसताना काँग्रेस उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीचे नाव व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा फोटो वापरून प्रचार केल्याचा गंभीर आरोप वंचितचे सांगली जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केला आहे. हा प्रकार मतदारांची फसवणूक व बहुजन अस्मितेवर घाला असल्याचे त्यांनी म्हटले असून गरज पडली तर आम्ही संघर्ष करू पण झुकणार नाही असा स्फोटक इशारा वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी दिला आहे. वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार दाखल करून बेकायदेशीर प्रचार साहित्य जप्त करणे, दोषींवर गुन्हे दाखल करणे व उमेदवारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास राज्य निवडणूक आयोग, न्यायालय तसेच रस्त्यावर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सांगली शहर अध्यक्ष विनायक मोरे, प्रभाग क्रमांक 1 मधील अधिकृत उमेदवार शिवाजी वाघमारे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हा संघटक राजेंद्र सामंत, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव, अॅडव्होकेट कपिल खांडेकर, सूर्यकांत वायदंडे, परशुराम कुदळे, जगदीश कांबळे, युवराज कांबळे, बंदेनवाज राजरतन यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बहुजन आघाडी सांगलीच्या महानगरपालिका क्षेत्रातील निवडणुका 2025-26च्या ज्या सार्वत्रिक निवडणुका आता लागलेल्या आहेत त्या संदर्भात आमचे वॉर्ड क्रमांक 1 मधले व वॉर्ड क्रमांक 2 मधल्या उमेदवारांनी काही तक्रारी पक्षाकडे केलेल्या आहेत. त्या तक्रारीनुसार आमची काँग्रेस या पक्षाबरोबर कोणतीही आघाडी नसताना त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांनी आघाडीच्या संदर्भातले त्यांचे जे पॉम्पलेट्स आहेत त्या पॉम्पलेटवरती आघाडी आहे आणि पक्षाचं नाव टाकून त्यांनी ज्या पद्धतीचे पॉम्पलेट वाचलेले आहेत तसेच त्यांनी आमचे पक्षाचे नेते व सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा जो फोटो ज्या पद्धतीने टाकलेला आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि माझ्या सगळ्या मतदारांना, वंचित बहुजन आघाडीला मानणाऱ्या सगळ्या मतदारांना मी आवाहन करतो की ह्या अपमानाचा बदला आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे आणि म्हणून एकही माणसानी किंवा फुले आंबेडकर शाहू विचाराच्या एकही माणसानी या काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला मतदान करायचं नाही आहे हे एवढं मी आवाहन करतो. त्याचबरोबर या संदर्भातली काही कायदेशीर लढाई आपण लढायचं ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण निवडणूक आयोग असेल, त्याचबरोबर पोलीस यंत्रणा असेल, त्यांच्याकडं या सर्व उमेदवारच्या विरुद्ध आपण फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहोत. त्यामुळे मी त्यांना आवाहन करतो आहे की जर तुम्हाला वंचित बहुजन आघाडीची गरज आहे, जर तुम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या विचारांची, त्या चळवळीची, पक्षाची जर तुम्हाला गरज आहे तर तुम्ही तुमच्या नेत्यांकडे मागणी करा आणि रीतसर या पक्षाबरोबर, वंचित बहुजन आघाडीबरोबर अलायन्स करून तुम्ही लढवा, ना की तुम्हाला अशा पद्धतीने चोरी करून किंवा बेकायदेशीर कृत्य करून आम्हाला आमची परवानगी न घेता आपल्या पॉम्पलेटवरती नाव छापून पक्षाचे चुकीच्या पद्धतीने पक्षांचे नेत्यांचे फोटो छापून तुम्ही जे प्रकार चालवले आहेत ते निषेधार्थ आहेत. आणि म्हणून मी आव्हान करतो परत एकदा जाता जाता आपल्या मतदारांना की ही जी मानसिकता आहे ही आपल्याला ओळखली पाहिजे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.